भारतीय वंशाच्या अंतराळ शास्त्रज्ञ सुनीता विल्यम्स गेल्या 9 महिन्यांपासून आकाशात अडकल्या होत्या. 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचा जोडीदार बुच विल्मोर यांनी बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळ मोहिमेसाठी भरारी घेतली होती. सुनीता आणि बुच विल्मोर यांना ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग आणि संशोधन केल्यानंतर 8 दिवसात पृथ्वीवर परत यायचं होतं. पण त्यांच्या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते तब्बल 9 महिने म्हणजेच 286 दिवस अंतराळात अडकून पडले. दोन्ही अवकाश शास्त्रज्ञांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यामध्ये शास्त्रज्ञांना अपयश आलं. सुनीता आणि तिचा साथीदार विल्मोर यांच्या परतीसाठी नासाने 2025च्या 14 मार्चला ड्रॅगन यान प्रक्षेपित केलं. स्पेसएक्सच्या या ड्रॅगन अंतराळ यानाद्वारे त्यांचे पुनरागमन यशस्वी झालं. ड्रॅगन यानात 17 तास प्रवास केल्यानंतर अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतले. 19 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:27 ड्रॅगन यानाचे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ यशस्वी लँड झालं. सुनीता समुद्रात उतरताच त्यांचे डॉल्फिन माशांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. कॅप्सूलच्या अवतीभोवती डॉल्फिन माशांचा घोळका बराच वेळ फिरत राहिला. जणू त्यांना सुनीता पृथ्वीवर परतल्याचा खूप आनंद झाला आहे आणि असं वाटत होतं. त्यांचे पुनरागमन संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. ही सुनीता विल्यम्स कोण आहे? सुनीता ISS म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात का गेल्या? तसेच अंतराळ प्रवासादरम्यान शास्त्रज्ञांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? सुनीता अंतराळात कशा राहिल्या? शास्त्रज्ञाची अंतराळातली दिनचर्या कशी असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा लागेल. आजचा हा व्हिडिओ सुनीता विल्यम्स आणि त्या सर्व शास्त्रज्ञांना समर्पित आहे जे त्यांच्या जीवाची पर्वा न करता जगाच्या कल्याणासाठी अंतराळात संशोधन करत आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमोल आणि आता तुम्ही बघायला सुरुवात केला द डिटेल चॅनल. कोणताही अवघड विषय एकदम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा. सुनीता लिन पांड्या विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी अमेरिकेतील ओहियो राज्यातील युक्लिड नगर इथं झाला. मॅसाच्युसेट्स मध्ये हायस्कूल पास केल्यानंतर त्यांनी 1987 मध्ये US नेव्हल अकॅडमी मधून फिजिकल सायन्स मधून त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी 1995 मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात MS पदवी मिळवली. त्यांचे वडील डॉक्टर दीपक N पांड्या हे अमेरिकेतील नामवंत डॉक्टर राहिलेत आणि त्यांचा संबंध गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्याशी आहे. 1958 मध्ये सुनीता जेव्हा 1 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील अहमदाबाद मधून अमेरिकेतील बोस्टन इथं स्थायिक झाले. त्यांची आई बोनी जालोकर पांड्या स्लोवानियाच्या आहेत. सुनीता यांना एक मोठा भाऊ जय थॉमस आणि एक मोठी बहीण डायना एन पांड्या आहे. त्यांचे पती मायकल जे विल्यम्स एक अमेरिकन मार्शल आणि व्यावसायिक हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांचं मजबूत नातं US नेव्हल अकादमी पासून सुरू झालं आणि त्यांच्या अंतराळ मोहिमांमध्येही कायम राहिलं. सुनीता अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या दुसऱ्या महिला आहेत. आतापर्यंत त्यांनी 30 वेगवेगळ्या अंतराळ यानांमधून एकूण 2770 यशस्वी उड्डाणे पूर्ण केली आहेत. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पर्यंतचे त्यांचे 2 अंतराळ प्रवास एकूण 321 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले, ज्यामुळे आता त्या अंतराळात सर्वाधिक दिवस राहणाऱ्या जगातील दुसऱ्या महिला बनल्या आहेत. त्यांनी 9 अंतराळ यात्रा करून एकूण 62 तास 6 मिनिटे अंतराळात स्पेस वॉक केला. यासह सुनीता आता जगातील सर्वात जास्त वेळ अंतराळात चालणारी म्हणजेच स्पेस वॉक करणारी महिला शास्त्रज्ञ बनले आहेत. सुनीता विल्यम्स यांचे मिशन नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS वर होते. त्या अनेक उद्देशांसाठी अंतराळात गेल्या होत्या. प्रामुख्याने त्यांनी
वैज्ञानिक संशोधन आणि अंतराळातील मानवी जीवनाच्या परिस्थितीवरील अभ्यास केला. अंतराळात केलेल्या प्रयोग आणि संशोधनाद्वारे नवीन ज्ञान मिळवणे, भविष्यातील मानवी अंतराळ प्रवासादरम्यान उपयुक्त ठरू शकणाऱ्या वैद्यकीय, शारीरिक आणि पर्यावरणीय परिणामांचा शोध घेतला. त्यांनी अंतराळात दीर्घकाळ राहण्याच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांचाही अभ्यास केला. भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मानवांना तयार करणे, जसं की मंगळ आणि इतर ग्रहांवर जाण्यासाठी अंतराळवीरांना कसे प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांचे आरोग्य कसे राखायचे. अंतराळात प्रवास करणे वाटते तितके सोपे नसते. अंतराळात जाण्यासाठी अंतराळवीरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं. स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी रेडिएशन ही खूप मोठी समस्या आहे. पृथ्वीवर ही रेडिएशन आहे, परंतु अवकाशात पृथ्वीपेक्षा कितीतरी पट जास्त रेडिएशन आढळते. ॲस्ट्रॉनॉट्सना आकाशगंगेच्या कॉस्मिक किरणोत्सर्गापासून वाचणे सोपे नाही. किरणोत्सर्गामुळे अंतराळवीर धोकादायक आजारांना बळी पडू शकतात. पृथ्वीवरील किरणोत्सर्गामुळे कर्करोग, हृदयरोग आणि मोतीबिंदू सारखे आजार होण्याचा धोका असतो. यावरून आपण अवकाशातील किरणोत्सर्गाच्या परिणामांचा अंदाज लावू शकतो. इन्फ्रारेड रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज, गामा रेज, कॉस्मिक रेज आणि मॅग्नेटिक रेज या व्यतिरिक्त अवकाशात असंख्य असे हानिकारक गॅस आहेत, ज्यामुळे स्पेस वॉक करताना त्यांना स्पेस सूट घालावे लागते, जे त्यांना हानिकारक किरणोत्सर्गापासून वाचवते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे पृथ्वीपासूनचे अंतर अंदाजे 400 किलोमीटर आहे. अवकाशात 0 गुरुत्वाकर्षण असते, यामुळे अंतराळवीरांना त्यांचे शरीर खूप हलके वाटते. तुम्ही इंटरनेटवर सुनीताच्या वरच्या दिशेने उडणाऱ्या केसांचा फोटो पाहिला असेल. बिना ग्रॅव्हिटी प्रत्येक वस्तू हवेत उडते. हे ऐकायला खूप मजेदार वाटत असले तरी अंतराळात गेल्यावर शरीरातील द्रव वरच्या दिशेने सरकू लागतो आणि त्यामुळं वैज्ञानिकांच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर सूज येते. या व्यतिरिक्त अंतराळवीरांना कधी कधी स्पेस मोशन सिकनेसचाही त्रास होतो. ब्लड प्रेशर, बोन लॉस, फ्लूइड शिफ्ट यासारख्या समस्या देखील उद्भवतात. ॲस्ट्रॉनॉट्स अंतराळात स्पेसक्राफ्टमध्ये म्हणजेच एकाच जागी बंदिस्त राहतात. त्यामुळे ॲस्ट्रॉनॉट्सच्या शरीरावरील मायक्रोबमध्ये बदल होतात. एकाच ठिकाणी बंद वातावरणात मानवी शरीरावर राहणारे सूक्ष्मजीव एकापासून दुसऱ्यापर्यंत पसरू शकतात. यामुळे शास्त्रज्ञांची हार्मोन लेवल आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे ॲलर्जी आणि इतर आजारांचा धोका वाढतो. पृथ्वीवर परतल्यावर अंतराळवीरांना चक्कर येणे, मळमळ होणे, संतुलन आणि शारीरिक समन्वयात अडचणी येऊ शकतात. त्यामुळेच अंतराळातून परत येताच सुनीताला ताबडतोब वैद्यकीय तपासणीसाठी स्ट्रेचरवर नेण्यात आलं. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अंतराळवीर गुरुत्वाकर्षणाशिवाय आणि हवेशिवाय स्पेसमध्ये 9 महिने जगले कसे? मानवाच्या मूलभूत गरजाशिवाय अंतराळात शास्त्रज्ञ इतके दिवस कसे राहिले? तिथं जेवणाची काय व्यवस्था असते? अंघोळ कसे करतात? तिथली शौचालये कशी असतात? गुरुत्वाकर्षणाशिवाय झोपतात कसे? या सर्व प्रश्नांची आता उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. अवकाश ही एक पोकळी आहे, म्हणजेच अवकाशात हवा नसल्यामुळं कोणताही आवाज ऐकू येऊ शकत नाही. आवाज ऐकण्यासाठी किंवा एकमेकांसोबत बोलण्यासाठी एखाद्या माध्यमाची आवश्यकता असते. अंतराळ मोहिमांमध्ये अंतराळवीर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फक्त रेडिओ प्रणाली आणि संप्रेषण चॅनल वापरतात. याशिवाय ते सायलेंट सिग्नल म्हणजेच हातवारे करून सुद्धा एकमेकांसोबत बोलतात. अंतराळ प्रवासादरम्यान शास्त्रज्ञ आंघोळीसाठी ओले टॉवेल, साबण आणि न धुता शॅम्पू वापरतात, जे एक प्रकारचे स्पंज बाथ आहे. कारण 0 गुरुत्वाकर्षणात पाणी वाहत नाही आणि पाण्याची बचत करणे महत्वाचे असते. अवकाशात पाण्याचा पुरवठा मर्यादित आहे, त्यामुळे अंतराळवीर पाणी वाचवण्यासाठी शक्य तितके कमी पाणी वापरतात. अंतराळ स्थानकावर पाण्याचा प्रत्येक थेंब विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून गोळा केला जातो आणि रिसायकल करून पुनर्वापरासाठी स्वच्छ केला जातो. स्पेस स्टेशनवर अंतराळवीरांसाठी बनवलेले शौचालय हे दिसायला
पृथ्वीवर असणाऱ्या शौचालयांसारखेच असते, पण प्रत्यक्षात ते पृथ्वीवर बांधलेल्या शौचालयांपेक्षा बरेच वेगळे असते. खरं तर अंतराळ स्थानकात बांधलेली शौचालये व्हॅक्यूम शौचालय असतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीरातून मल बाहेर पडताच शौचालयात असलेला हवेचा दाब त्याला लगेच खेचून टाकीत टाकतो. शौचाव्यतिरिक्त अंतराळ स्थानकात लघुशंका करण्यासाठी एक विशेष प्रकारचा कप सारखा व्हॅक्यूम पाईप देखील असतो. जेव्हा एखाद्या अंतराळवीराला लघुशंका करण्याची गरज भासते तेव्हा ते या कप सारख्या व्हॅक्यूम पाईपचा वापर करतात. या व्हॅक्यूम पाईप मध्ये हवेचा दाब देखील असतो जो ताबडतोब मूत्र ओढून टाकीत टाकतो. अंतराळवीर गुरुत्वाकर्षणाशिवाय स्पेसमध्ये कसे झोपतात या प्रश्नाचे उत्तर सुनीता विल्यम्स यांनी स्वतः दिले आहे. सुनीता पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्या म्हणतात, लोकांना वाटते की स्पेसमध्ये असताना कुठेही झोपल्याने झोप येते, पण तसे नाही. कारण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही हवेत असता आणि तुम्हाला बेड सारखा आधार मिळत नाही. अंतराळात झोपण्यासाठी स्लीप स्टेशन बनवले जातात ज्यामध्ये एक स्लीपिंग बॅग असते. सुनीता विल्यम्स स्वतः या स्लीप स्टेशनवर गेली आणि व्हिडिओमध्ये ती तिथे कशी झोपते हे सांगितले. स्लीप स्टेशन हे दिसायला फोन बूथ सारखे असते. त्यात पुस्तके, लॅपटॉप आणि कपडेही ठेवले जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असे अनेक झोपण्याचे स्लीप स्टेशन बनवलेले आहेत. अंतराळ स्थानकात मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन ओव्हन वापरून अन्न शिजवले जाते. जेवणाचे डिहायड्रेटेड पाऊच दिले जातात. त्या फूड पाऊच मध्ये वॉटर गनने पाणी मिसळून जेवण शिजवले जाते. जेव्हा एखादा अंतराळवीर त्याचे जेवण निवडतो तेव्हा त्यांना पॅकेजच्या मागील बाजूस असलेला बारकोड स्कॅन करावा लागतो. यामुळे त्यांच्या मिशन टीमला ते काय खात आहेत हे कळते. ISS मध्ये एक स्वतंत्र जेवणाचे कंपार्टमेंट आहे ज्यामध्ये जमिनीवर टेबल आणि खुर्च्या आहेत. अंतराळवीर पाठीला आधार असलेल्या खुर्च्यांना मांड्या आणि पाय घट्ट बांधून काटे, चाकू आणि चमचे वापरून चुंबकीय ट्रे मध्ये जेवण करतात. पूर्वी अंतराळातील अन्न प्रामुख्याने निर्जलित किंवा पेस्ट स्वरूपात दिले जायचे आणि नळीद्वारे ओढून खाल्ले जात असे. कालांतराने अन्न प्रक्रिया आणि पॅकेजिंगचे नवीन प्रकार विकसित झाले आहेत. अंतराळात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये खूप बदल झाले आहेत आणि आता ते पृथ्वीवर खाल्ले जाणाऱ्या अन्न पदार्थासारखे झालेले आहेत. दर 2 महिन्यांनी युरोपियन स्पेस एजन्सीचे ऑटोमेटेड ट्रान्सफर व्हेइकल तसेच रशियाचे प्रोग्रेस स्पेसक्राफ्ट सारखे स्वयंचलित अंतराळयान ISS ला ताजी फळे, पाणी आणि प्री पॅकेज केलेले अन्न पोहोचवतात. पृथ्वीवर आपण पाणी ग्लासमध्ये घेऊन पितो, परंतु अवकाशात कमी गुरुत्वाकर्षणामुळे पाणी ग्लासमधून वाहून जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी त्यावरही उपाय शोधला. अंतराळात द्रव पदार्थ पिण्यासाठी अंतराळवीरांना एका खास प्रकारच्या पिशवीतून नळीद्वारे ओढून द्रव किंवा पाणी प्यावे लागते. या वापरलेल्या पाण्याच्या पिशव्या पुन्हा वापरल्या जातात. अंतराळवीरांना अंतराळात पाणी आणि काही प्रमाणात चवदार ज्यूस देखील दिले जातात. ड्राय ड्रिंक मिक्स सीलबंद पाऊच मध्ये दिले जाते. कॉफी, चहा, लिंबू पाणी आणि संत्र्यांचा रस पावडर स्वरूपात पाऊच मध्ये दिला जातो. अंतराळवीर या सीलबंद पिशव्यांमध्ये प्रेशराइज्ड ट्यूबद्वारे पाणी ओततात आणि नळीच्या मदतीने पेय ओढून पितात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरही पाण्याचा पुनर्वापर केला जातो. पृथ्वीवरून अवकाशात पाणी पाठवणे खूप महाग आहे. एका पाण्याच्या बाटलीची किंमत सुमारे $30,000 म्हणजे अंदाजे 26 लाख रुपयापर्यंत खर्च लागतो. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब गोळा केला जातो, स्वच्छ केला जातो आणि पुन्हा रिसायकल करून वापरला जातो. ISS एका बंद लूप प्रणालीचा वापर करते जी अंतराळयानातील पाण्याची वाफ, मूत्र, घाम, श्वासातील ओलावा इत्यादींचा पुनर्वापर करून पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी तयार करते. ही जलशुद्धीकरण प्रणाली कितीही घृणास्पद वाटली तरी ISS वर पुनर्वापर केलेले पाणी प्रत्यक्षात पृथ्वीवरील मानवांनी वापरलेल्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे. ISS वरील नासाच्या सध्याच्या पाण्याच्या पुनर्वापर प्रणालीला WRS किंवा वॉटर रिकव्हरी सिस्टम म्हणतात. अंतराळात कपडे धुण्याची सुविधा नसल्याने अंतराळवीर त्यांचे कपडे
धुवू शकत नाहीत. त्यांचे कपडे खूप घाण होईपर्यंत घालतात. त्यानंतर वापरलेले घाण कपडे पृथ्वीच्या वातावरणात फेकले जातात, जे नंतर जळून धुळीत रूपांतरित होतात. नासा असे कपडे बनवण्याचा प्रयत्न करत आहे ज्यांचा वास येणार नाही. अंतराळवीर कमीत कमी संसाधनांसह अवकाशात राहतात आणि मानवी कल्याणासाठी संशोधन कार्य करतात. अंतराळात केलेली छोटीशी चूक ही जीवनाचा अंत करू शकते. असे असूनही सुनीता विल्यम्स सारखे शास्त्रज्ञ आपले जीवन धोक्यात घालून जगाच्या सेवेत गुंतलेले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ खरोखरच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. असेच नॉलेजेबल आणि मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.